पाटील हे नाव उच्चारलं की डोळ्यासमोर उभा राहतो गावचा मानकरी, लोकांचा आधार, निर्णय घेणारा आणि न्याय देणारा एक प्रभावी व्यक्तिमत्व. पण हा पाटील शब्द आला कुठून? इतिहास सांगतो की पाटील हा शब्द संस्कृतमधील पट्टकील किंवा पाटलिक या शब्दांपासून तयार झाला. काळाच्या ओघात याचं रूपांतर पाटील असं झालं. मध्ययुगीन भारतात, विशेषतः महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा भागात गावाच्या प्रशासनासाठी एक प्रमुख व्यक्ती नेमली जायची. त्याचं काम असायचं शेतीची पाहणी करणे, कर वसुली करणे, लोकांचे वाद मिटवणे, राजाच्या आदेशांची अंमलबजावणी करणे आणि गावाची शांतता राखणे. ही जबाबदारी ज्याच्याकडे असे त्याला लोक पाटील म्हणू लागले. म्हणजेच पाटील हे सुरुवातीला आडनाव नव्हतं, तर एक पद होतं, एक सन्मानाची ओळख होती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात पाटलांची भूमिका आणखी महत्त्वाची झाली. स्वराज्य उभारताना गावोगावी विश्वासू, प्रामाणिक आणि नेतृत्वक्षम माणसं आवश्यक होती. तेव्हा पाटील हे फक्त गावचे प्रमुख नव्हते, तर स्वराज्याच्या व्यवस्थेचा मजबूत पाया होते. काळ बदलला, राजे गेले, सत्ता बदलली, पण पाटील ही ओळख कायम राहिली. हळूहळू हे पद घराण्याच्या नावात बदललं आणि पुढच्या पिढ्यांनी ते आडनाव म्हणून स्वीकारलं. आज महाराष्ट्रात, गोव्यात, कर्नाटकात आणि भारताच्या अनेक भागांत हजारो कुटुंब अभिमानाने पाटील हे आडनाव लावतात. पण लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे पाटील असणं म्हणजे फक्त नाव लावणं नाही, तर त्यामागे आहे नेतृत्वाची परंपरा, जबाबदारीची जाणीव आणि समाजासाठी उभं राहण्याची वृत्ती. आजही अनेक गावांमध्ये पाटील म्हटलं की लोकांच्या मनात आदर निर्माण होतो, कारण हे नाव फक्त इतिहास नाही, तर विश्वासाची परंपरा आहे. मित्रांनो, तुमच्याही आडनावामागे अशीच एखादी रंजक कथा दडलेली असेल, कारण प्रत्येक नाव आपल्यासोबत इतिहास घेऊन चालतं. जर तुम्हालाही तुमच्या आडनावाचा इतिहास जाणून घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. अशाच रोचक कथा आणि इतिहासाच्या प्रवासासाठी आपल्या चॅनलसोबत जोडलेले रहा.